की कन्सेशन कसं काय? भगवंताच्या भक्ताला, राम भक्ताला, कृष्ण भक्ताला, विठ्ठल भक्ताला मोकळीक कशी काय देताय तुम्ही या कर्मातनं? आपल्या गावामध्ये समजा महिम गावामध्ये भारताचे राष्ट्रपती येणार आहेत असं समजूया. जर भारताचे राष्ट्रपती महिम मध्ये येणार आहेत तर मग काय होईल? सगळा चोख बंदोबस्त लावला जाईल आणि मग काय होईल? सगळी सिक्युरिटी इकडं, सगळी फौज फाटा तयार राहील, पोलीस राहतील सगळे इकडे. मग काय होतंय आता महिम मध्ये नको, कारण महिम मध्ये एकच रस्ता आहे, असं डबल रस्ते असं गाव आहे असं समजूया. आता महिम मध्ये एकच सिंगल रस्ता आहे, 2 रस्ते असतात बघा जिकडे, मध्ये डिवायडर असतो, ठीक आहे, उजवी बाजू आणि डावी बाजू. मग समजा भारताचे राष्ट्रपती येणार आहेत तर या ठिकाणी काय करतात पोलीस? काय करतात? रस्ता बंद करतात, एक रस्ता बंद करतात. उजव्या बाजूने सगळी वाहनं सोडतात, ज्या बाजूने जायचं आहे, किंवा डाव्या बाजूने सगळी वाहनं सोडतात. उजवी जी बाजू आहे त्या बाजूने खरं तर यायचा रस्ता होता, तो उजव्या बाजूनं यायचा रस्ता होता. हे ठरलेला आहे की नाही नियम? जर आपण जर गाडी, समजा हे सगळ्या गाड्या इकडे चाललेल्या आहेत डाव्या बाजूने, आणि समजा आपण जर उजव्या बाजूने गाडी चालवली तर काय होईल? एक तर ऍक्सिडेंट होऊ शकतोय, आणि शहरामध्ये असाल तर पोलीस पकडतील आणि काय पैसे भरावे लागेल, दंड भरावा लागेल. पण जर राष्ट्रपती येणार असेल तर काय होतं? नीट आहे का? राष्ट्रपती येणार असेल तर उजवी बाजू मोकळी करून दिलेली आहे, दोन्ही बाजूला पोलीस आहेत, आणि राष्ट्रपतीची गाडी तिकडनं येते, चुकीच्या मार्गाने येते, नियमानुसार चुकीचा मार्ग येते, चुकीच्या मार्गाने येते ती गाडी, तिकडे जाते आणि चौकामध्ये पोलीस उभा आहेत, ते शिट्टी पण वाजवत नाहीत, हो थांबा दंड भरा, राष्ट्रपती असला म्हणून काय झालं, तुम्ही दुसऱ्या मार्गाने कशी काय गाडी आणली तुम्ही, असं म्हणायला पाहिजे होतं त्या पोलिसांनी. ते पोलीस काय म्हणले? ते म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सलाम ठोकला त्यांना, त्या राष्ट्रपतीला चौकात उभा राहून. असं कसं काय हो? सामान्य माणूस गेला तर तुम्ही दंड भरा म्हणताय, बेल्ट नाही लावला तरी दंड भरा, उजव्या रॉंग साईडनं गाडी नेली तरी दंड भरा, लायसन नाही तर दंड भरा. आणि राष्ट्रपतीची गाडी आली की लायसन चेक करत नाही, बेल्ट चेक करत नाही, त्याला दंड भरत नाही, चुकीच्या मार्गाने गाडी येते. हा नियम राष्ट्रपतीला का? हो, कारण त्या सर्व पोलिसांनी सर्वांनी राष्ट्रपतीला एक मालक आणि स्वामी म्हणून त्यांना मान्य केलेला आहे, सत्ता मान्य केलेली आहे त्यांची, की हे राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत. तसंच जर एखादा व्यक्ती पांडुरंगाचा भक्त झाला, श्रीरामाचा भक्त झाला, तर त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत मंडळी. कुणाकुणाला कळलंय? हात वरती करा. सगळ्यांना कळलं, हुशार आहेत महिमचे लोक. भगवंताच्या भक्तासाठी हा नियम नाहीये. तुम्ही जे कर्म केलेलं आहे ते सगळं माफ आहे. ज्या वेळेला तुम्ही दोन्ही हात वरती करून, जर द्रौपदी जशी भगवंताला शरण गेली आणि भगवंताचं नाव उच्चारण केलं, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या वेळेला आपण भगवंताची शरण करणार, स्वतःला कॉलर टाईट करून म्हणणार मी पांडुरंगाचा भक्त आहे, त्या वेळेला मग तुम्हाला माफ आहे. तुम्ही त्या राष्ट्रपती सारखे झाला, स्पेशल झाला. मी काय म्हटलं? भगवंताला सुद्धा प्रारब्ध भोगायला लागलंय, पण जर भगवंताचा भक्त झाला तरी प्रारब्ध नष्ट होऊ शकतं. भगवंतांच्या भक्तामध्ये एवढी ताकद आहे, माफ आहे तुम्हाला. आणि म्हणून आपण भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, पांडुरंगाचं भक्त बनलं पाहिजे. हा जीवनाचा उद्देश आहे आपल्या. आणि म्हणून तुकाराम मला म्हणतात, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. मग का बरं आपल्याला संतांच्या जीवनामध्ये, चांगल्या वागणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये, भगवंताच्या भक्तामध्ये संकट येत नाही का? त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख येत नाही का? अहो, दुःख सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येते. महाराज झाला म्हणून काय झालं? त्याला काही समस्या नाहीत का? समस्या आहेत. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. पण या भक्ती मार्गाचा एवढा आनंद आहे, एवढ्या उड्या मारतोय आम्ही, एवढं कीर्तन करतोय, एवढा प्रसाद करतोय, एवढ्या तीर्थयात्रा करतोय, की संसारामध्ये जे काही दुःख येते, कधी आलं आणि कधी गेलं काही कळालंच नाही. कळालं का? तुम्हाला कळालं का? मी काय बोललो ते कळालं का?
इतका आनंद आहे की कधी आलं आणि कधी गेलं काहीच समजलं नाही. आणि म्हणून तुकोबा राय म्हणतायत, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. इतका आनंद या मार्गामध्ये, या अध्यात्मामध्ये, या भक्ती मार्गामध्ये एवढा आनंद आहे की कधी केलं काहीच कळणार नाही. दुःख तर येणार आहे आम्हाला, परंतु त्या दुःखाची तीव्रता आम्हाला जाणवणार नाही. आणि दुसरं कारण सांगितलेलं आहे, शेवटचं कारण सांगणार आणि मी थांबणार आहे. सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका. ते कारण असं आहे की दुःख येतं आयुष्यात, समस्या भरपूर आहेत संसारामध्ये, पण जर भगवंताचा भक्त झाला तर मग हे दुःख का बरं जाणवत नाही? त्याचं उत्तर सांगितलंय, जो कोणी या पांडुरंगाची, या प्रभू रामचंद्राची, श्रीकृष्णांची शरण घेणार, त्यांचा भक्त बनणार, त्या वेळेला असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जे काय भोगायचं आहे, नशिबानं तुमच्या जे काही तुम्हाला दुःख येणार आहे, हे सगळं कर्म, प्रारब्ध, दुःख हे सगळं म्हणे भगवंत भोगतात. हे कसं काय? तुम्ही जर भगवंताकडे गेला तर भगवंत फेडतात सगळे तुमची कर्म, दुःख सगळं घेतात. कसं काय? एक कथा सांगणार मी सुंदर, रामायणामधली. बिभीषण माहिती का? बिभीषण कोणाचा भाव होता हो बिभीषण? पाठीमागून नाही आवाज येत. महिला मंडळ तुमचा नव्हता? आपला पण म्हणायला काही हरकत नाही, बिभीषण चांगला माणूस आहे. बिभीषण हा चांगला माणूस आहे. रावणाने लात मारली बिभीषणाला, म्हणले जा, म्हणले दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश कर, म्हणले तुला जायचंय तर रामाचा लय पुळका आलाय म्हणले तुला. रातोरात पक्ष बदलला आणि पहाटेचा शपथविधी झाला समुद्राच्या कडेला. प्रभू रामचंद्रांनी केला. पहाटे शपथविधी करणं हे काही जुनं नाहीये, नवीन नाहीये, जुनच आहे. अहो म्हणले अजून ते अयोध्या अजून लंका अजून जिंकायचे, म्हणले तोपर्यंतच माझा शपथविधी केला. लंकेचा मालक बनवून टाकलं विभीषणाला. रावण अजून जिवंत आहे. असं कसं काय झालं? म्हणजे एक मुख्यमंत्री असताना तिकडे परत त्याला माहित नव्हता दुसरा करून टाकलं याने इकडे. प्रभू रामचंद्रांनी जर ठरवलं काही करू शकतात. बिभीषणामुळं महाभारत लंकाचं युद्ध पण जिंकलं. युद्ध जिंकल्यानंतर अयोध्येला गेले. अयोध्येमध्ये भगवंताने सांगितलं आता लंकेला परत जावा, सगळं काही झालेलं आहे, लंकेवर चांगलं राज्य करा. बिभीषण माघारी गेले, लंकेला राजा झाले, राज्याभिषेक झाला. आणि बिभीषणाला त्यावेळेला महाशिवरात्रीचा दिवस आला आणि महाशिवरात्रीला बिभीषणाला आठवण झाली. म्हणले कुठल्या तरी महादेवाच्या मंदिरात जायला पाहिजे. मग बिभीषण निघाले. म्हणले कुठं जायचं? म्हणले जवळच आहे. म्हणले प्रभू रामचंद्रानी सीता मातेने स्वतःच्या हाताने बनवलेलं शिवलिंग आहे. म्हणले कुठं? रामेश्वर धाम की. रामेश्वरला जर तुम्ही कधी गेला, सीता मातेने स्वतःच्या हाताने वाळूपासून बनवलेलं शिवलिंग आहे. तर तिथं म्हणले प्रभू रामचंद्राने याची पूजा केलेली आहे त्या शिवलिंगाची. महाशिवरात्रीचं पर्व आहे, आपण जाऊ म्हणले तिकडं. समुद्र पार करून बिभीषण महाराज आले, त्या शिवलिंगाची पूजा केली. त्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर भरपूर बेलफळ आणले, हिरवं हिरवं सगळं, बेल फुलं फळं वाहिली सगळं. त्या महादेवाची उपासना केली आणि महादेवाची उपासना केल्यानंतर त्या ठिकाणी एक घटना घडते. ती घटना ऐका. एक गाई येते आणि ती गाई जी आहे ती गाई बरोबर त्या ठिकाणी त्या जिथं त्या शिवलिंग आहे तिकडच घुसते. तिला वाटतं काहीतरी चारा आहे खायला, हिरवं हिरवं सगळं बेल फळं दिसत आहेत, तिकडे ती गाई घुसते. मग बिभीषणाला प्रश्न पडला, मी आत्ताच पूजा केली महादेवाची, एवढं सुंदर शृंगार केलाय महादेवाला, आणि ही गाई तिकडे चालली, आता कदाचित त्या शिवलिंगावरती ठेवलेलं सगळं खाऊन टाकेल. म्हणून बिभीषणाने तिथं पडलेली एक गवताची काडी घेतली वाळलेली. आता आपण एखाद्या गुराला मारायचं, गाई असेल समजा, गाईला आपण धोपटत नाही, बरोबर आहे की नाही? बैल असेल वेगळं, ती भाग म्हैस असेल वगैरे, ठीक आहे, पण गाईला आपण मारत नाही. मग त्या गाईला काय केलं त्यांनी, नुसतं आपण असं हाकलतो की नाही, किंवा हातात दांडकं दाखवतो असं फक्त, त्याने काय केलं, गवताची काडी होती थोडीशी, नुसतं अशी उगारली आणि फेकली गायच्या दिवशी. जसं फेकली तसं ती काडी लागली का नाही लागली, ती गाई मरून पडली, गाई मेली. ही सगळी भगवंताची लीला होती. काडीनं कुठे गाई मरत असते का?
ती गायी मेली आणि गायी मेल्यानंतर मग ते म्हणले, सगळे पंचायत जमा झाली. म्हणले तू लंकेचा राय तुझ्या घरी असशील म्हणले. गायी मारली म्हणले, आता आत्मदहन कर म्हटले. तुला एकच प्रायश्चित्त म्हणले, आत्ताच्या आत्ता इथं आत्मदहन कर म्हणले, मर म्हणले. तुला आत्महत्या करावं लागेल म्हटले. अरे विभीषण म्हणले, अहो मी काय केलंय म्हणले, मी तर काय मारलं नाही त्या गायीला म्हणले, मी काहीच नाही, मी फक्त काडी उचलली, त्याला फक्त हाकललंय म्हणले त्या गायीला. असं म्हणल्यानंतर ते म्हणले, असं नाही, काही का असे ना, गायी तुमच्यामुळं मेलेली आहे ना, बस. आणि म्हणून त्या विभीषण महाराजांना सगळ्यांनी आरोप लावला. विभीषण महाराजांनी हात जोडले आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हे रघुनंदन हे श्रीराम, जय रघुनंदन जय श्रीराम, पतित पावन जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 पतित पावन जय श्रीराम, पतित पावन जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 यावर रामचंद्र भगवान की. विभीषणासारखे पवित्र भक्त हाक मारल्यावर प्रभू रामचंद्र येणार नाहीत का? यायला पाहिजे की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? प्रभू रामचंद्र प्रकट झाले तिकडं त्या रामेश्वरम धामामध्ये. विभीषणाला लोकांनी मारायचं असं ठरवलेलं आहे. आणि तिकडं प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणले, थांबा म्हणले, याला मारू नका म्हणले, या विभीषणाला मारू नका, हा माझा परम भक्त आहे म्हटले. म्हणले याची काही सुद्धा चूक नाही म्हटले. चूक म्हणले माझी आहे म्हणले सगळं. कारण रावणाने लात मारल्यानंतर हा विभीषणाने माझी शरण घेतलेली आहे म्हटले. आता हा विभीषण विकला गेलाय म्हणले, तो माझा आहे म्हटले. आणि त्यामुळं ही लंका पण माझीच होती म्हणे, रावणाकडे मी घेतलेली आहे. हा लंका पण मीच दिली म्हणे या विभीषणाला. त्याला राजा पण मीच केलेला आहे म्हटले. आणि त्यामुळे आता हा विभीषण पण माझाच आहे म्हटले. त्यामुळं त्यांनी जे काही कर्म करतोय ते कर्म सुद्धा मला स्मरण करून करतोय म्हणले. त्यामुळं या कर्माचा पापाचा भागीदारी म्हणे विभीषण नाही, जे काही त्यानं केलेलं आहे ते मी फेडणार म्हणे आता. जय श्रीराम. असा भक्तपणा त्या पांडुरंगाचा, असा भक्तपणा त्या श्रीकृष्णाचा. एवढी भक्ती करायला पाहिजे की भगवंत सगळं आपलं शिरावर घेतात. भगवंताने त्या विभीषणाचं पाप घेतलं, गो हत्येचं पाप घेतलं, गो हत्येचं पाप भगवंताने घेतलं. आता हे अजून समजून सांगण्यासाठी एक उदाहरण देतो शेवटचं. महिमच्या चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला. इथंच ही चौकच आहे ना, चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला, काय झालं, एक सायकल होती, नुसतं टच झालं मागून गाडी, चार चाकी 4 व्हीलर, नुसतं टच झाली, सायकल पडली, काय झालं नाही. पण तुम्हाला माहिती आहे पुढे काय होतं, ते काय होतं सांगा बरं. महिमकर लगेच 5-50 माणसं गोळा झाली. 5-50 जण माणसं गोळा झाली आणि काय म्हणले, हे
किती जरी सायकलवाला किती जरी आडवा आला, त्याची चूक असली तरी सुद्धा शिव्या कोणाला बसतात हो? हा, चार चाकीवाल्याला बस, बरोबर आहे का? सायकलवाल्याची किती पण चूक असू द्या, नीट लक्ष द्या. शेवटचं उदाहरण, सायकलवाला चुकीचा होता, परंतु गाडीवाल्याने मागणं आला, थोडासा स्पर्श झाला, सायकलवाला पडला. सायकलवाला पडल्यानंतर सगळी जनता महिम मधली गोळा झाली आणि म्हणले, हो म्हणले कुठं सायकलवाला जोर मात म्हणला, सायकल गेली तर 5,000 रुपये द्या म्हणलं, रिम मोडले पूर्ण. सायकलवाल्याचे दोस्त होते दुकानामध्ये इकडं, आणि ते बी आले बाहेर, हो म्हणले सायकल खराब झाली म्हणले, बदला लागते, 5,000 रुपये काढा म्हणले महाराज. 5,000 काढा म्हणल्यानंतर ते भांडायला लागले. तवर अजून 10-5 गोळा झाले सगळे. म्हणजे कुठं नादी लागताय म्हणले त्या सायकलवाल्याच्या, देऊन टाका म्हणले, तुम्हाला काय कमी आहे का म्हणले. असं होतं की नाही? तर सगळ्यांनी मिळून त्याच्यावर आणलं, त्या गाडीच्या मालकावरती. मग आता गाडीच्या मालकाने लगेच फोन काढला, 5,000 फोन पे केले, कॅश नव्हती. मला सांगा, 4 चाकी गाडी कोणाची होती? त्या मालकाची होती. धडकवली कोणी? ड्रायव्हरने. दोष मालकाचा नव्हता, नीट लक्षात घ्या. दोष कोणाचा आहे? ड्रायव्हरची चूक होती ना, ड्रायव्हरने थोडं त्या सायकलला धडक दिली. पण पैसे भरले कुणी? मोठ्याने बोला. मालकाने भरले. मालकानं गाडी धडकवली होती का? पण त्या ड्रायव्हरनं त्याला मालक मानलंय ना शेजारी बसलेला, तर मालकाला फेडावं लागलं. कर्म केलं ड्रायव्हरनी, फेडावं लागलं मालकाला. तसं आपल्या जीवनामध्ये आपण जर प्रभू रामाला, श्रीकृष्णाला, विठ्ठलाला मालक समजलं, आपल्या हातून जरी काही चूक झाली, फेडणारा तो आहे. फक्त तुम्हाला काय म्हणायचंय? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल